तर आम्ही आज आलो आहे म्हणजे आता आले मी खाली बिल्डिंगच्या. शंभू गेलाय शर्ट बांधायला, शंभू गेलाय शर्ट भरायला. आम्ही खाली का आलो आणि आम्ही कुठं चाललो तर आम्ही चाललेलो आहे आज हॉटेलमध्ये जेवायला. बऱ्याच दिवसातून व्हिडिओमध्ये गेलो नव्हतो एकदा पण आज लई दिवसातून चाललेलो आहे हॉटेलमध्ये. तर मुलांना खायचे मच्छी थाळी आणि चिकन थाळी आणि बिर्याणी. आज आहे रविवार, आज काही स्वयंपाक नाही केला, बाहेर जायचं म्हणून. आणि हे काही घरी आलेले नाहीत, हे 10च्या नंतर येतात. हे कधी ते 10ला येतात, त्याच्यामुळे ह्यांना आणायचं पार्सल. तर चला आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये चाललो आहे. आमच्या इथलं लय प्रसिद्ध हॉटेल आहे ते, तिथं आम्ही चाललेलो. तर चला शंभू कवा येते का आम्ही. तर आम्ही आलो गुरु हॉटेलला. गुरु किती 86ला फुल फेमस आहे आमच्या इथं. आणि जेवण पण खूप छान भेटते. ते मालक पण आहेत इथं, कारण आमचे ओळखीचे आहेत. होय तिकडं का जा, हे बोलून आण ह्याला, आपल्या ताईला बोलून आण जा. आम्ही एकदाशी जेवायला 3 आठवडे झाले लेकरांचं चाललं होतं पोरांचं, ते जायचं म्हणून आज फायनली आणलं त्याला जेवायला. त्यांना इथं मैया आहे, तिकडं पलीकडं शंभू बसलेला आहे आणि इथं मी आहे. तर मैयाला खायची मच्छी थाळी, मला खायची चिकन थाळी आणि शंभूला खायची बिर्याणी. तर खूप छान हॉटेल आहे, गुरु हॉटेल आहे. गुरु काय गं 86 गुरु हॉटेल 86. खूप छान असं जेवण आहे. आम्ही पहिले पण आलो होतो इथे एकदा, म्हणजे सारखं एकदा दोनदा आलो होतो आणि खूप छान असं जेवण आहे. तर चला आम्ही काय काय घेतो आहे आता जेवणात. टेस्ट चव घेऊ बघा कशी येते मस्त. तर व्हिडिओ बघा तुम्ही. तिथून काढून फोटो. आम्ही गुरु हॉटेलला आले जेवायला. जेवण नाही झाले आपला, चिकन घेतलंय, पेट घ्यायला आहे आणि रस्सा आहे. इथं रस्सा आहे, बिर्याणी म्हणजे भाजी. आणि इथं शंभूला घेतलं बिर्याणी. दाखवलं शंभू बिर्याणी दिसू दे. आणि मी आता रशात चुरून भाकर खाणार आहे. मैयाने घेतली तर चिकन थाळी, मच्छी थाळी घेतली. आणि खूप छान असं जेवण आहे. एकदा नक्कीच भेट द्या. गुरु 86 एकच नंबर जेवण, एकच नंबर क्वालिटी. शेट तिथं नाही येत पण तरी मी आम्ही त्यांचे काय म्हणतात जाहिरात करायला, आम्ही व्हिडिओ काढायला. मला तिकडंच आहे. ठीक आहे, आम्ही जेवतो आता. छान जेवण. मैया कुठे गेली ग बघा. जेवण झालं आमचं, जेवण केलं. ह्यांना पार्सल पण घेतलंय, चिकन आणि बिर्याणी घेतली आणि चिकनचा रस्सा आणि चिकन त्याच्यात. नुसता रस्सा नाही घेतला. नाहीतर त्यांच्या बहिणी पण व्हिडिओ बघतात, ते त्यांच्या बहिणी म्हणते ना स्वतः जेवून आली हॉटेलमध्ये मस्त ना. आमच्या भावाला म्हणजे नुसता रस्सा आणलाय, चिकनचं पीस पण येतं मोठं मोठं त्याच्यात हाडकाचं. तसं काय नाही, त्यांना सोबत आणलं असतं पण ती घरीच नाही, तर 10 वाजता येतात. तर बघा जेवण झालं का मस्त तिकडं जेवण करायचं आणि मग इकडं थंडीचं शेका यायचं. आणि ज्यांच्याकडे बिल भराय पैसे नसेल का त्यांनी असं भाकरी करायला भाकरी करायला बी बसायचं मस्त. तर या आजी भाकरी बनवतात चुलीवरच्या, मस्त अशा भाकरी, छान भाकरी असतात त्या. भाकरी करायला मी पण आलते एकदा दोनदा इथं भाकरी करायला. खूप छान भाकरी असतात. आणि भाकरी दिली का नाही काय माहिती, शेटच नाही इथं. तर शेकायला जेवण झालं का लय थंडी वाजते, मग इथं शेकाय बसायचं. बडीशेप का नाही खाल्ली तिथली, तिथं बिल द्यायचे, तिथं बडीशेप होती, तो आलीच नाही, तो तिकडं थांबल्या. छान असं जेवण झालं का शेकाय बसायचं, मस्त भारी वाटतंय शेकायला. शंभू आमचं जेवण करून इकडं बसला. तर जेवण केलं या झोका घ्यायला पण भेटले. असं छान जेवण केलं, झोका घ्यायचा मोठ्याने तर झोपाळ्यावर बसून असा झोका घ्यायचा. जेवण केल्यावर मस्त असा झोका पण गेलेला सोड पुढं हळूच छान असं झोका घ्यायचा, मस्त करायचं.
हॉटेलवरून जेवण करून ह्यांना पण आणलंय पार्सल इथं. आता ते आम्ही गेल्यावर आत्ता हळद आल्या आत्ता घेतलं, मग आता जेवते नाश्ता जेवण. त्यात काय नाही, आम्ही दुपारी केलेला भात होता नाश्त्याला. सकाळचा आहे म्हणजे 11 वाजता केलं तर आता डायरेक्ट हातरून टाकायचं आणि झोपायचं. 10 वाजल्यात. चला सकाळ कामाला जायचं. 7:30ला गेलतो इथून निघलो आता. तर आम्ही हॉटेलमधून अशा भाकरी पण आणलेल्या आहेत ह्यांच्यासाठी भाकरी आणल्या आणि भाजी ह्याच्यात ती घ्यावं काढा. भाकरी नाही भाजीचं काढा ना ह्या पातेल्यात वाटायला. एक स्प्राईटची बाटली आणली आता इथून येताना. तर इथे ह्यांना पण आहे बघा चिकनची भाजी आणली ह्यांना पण. वेळ जेवण करतात आता हे पण. आणि इथे भाकरी आहेत. तर आता आम्ही झोपतो. आता ह्यांचं जेवण चालन हातरून टाकते मी. हे घ्यावं तिकडं. शंभू त्याची बिर्याणी राहिलेली खायला लागलाय घरी येऊन.